टेक इन्फो मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बघणार आहोत म्हाडा लॉटरी पुणे मार्च 2024साठी जी काही म्हाडाची सोडत निघालेली होती तिची अंतिम यादी ही म्हाडा साईटवर जाहीर झालेली आहे। त्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। जे काही 20% सर्वसमावेशक योजना होती त्यासाठी ही टोटल किती घरे उपलब्ध स्कीमनुसार आज आपण बघणार आहोत की कोणत्या प्रकल्पासाठी किती घरे उपलब्ध होती आणि कोणत्या किती अर्ज आलेले आहे हे आज आपण कॅटेगरीनुसार बघणार आहोत। आपण काहीच प्रकल्पाविषयी इथे बघणार आहोत। पूर्ण प्रकल्पाविषयी एका भागात जाणून घेणे शक्य नाही। आज आपण प्रकल्प स्कीम नंबर 766 ते स्कीम क्रमांक 773 पर्यंत जाणणार आहोत। तर चला बघूया। महत्त्वाची सूचना, सर्व माहिती ही म्हाडा लॉटरीच्या संकेतस्थळावरील अंतिम यादीमधून घेतलेली आहे। यात थोडाफार बदल असू शकतो। कृपया आपण एकदा अंतिम यादी बघून खात्री करून घ्यावी। तर चला बघूया मित्रांनो। आपला पहिला प्रकल्प आहे, त्याचं नाव स्कीम क्रमांक आहे 766A। प्रकल्पाचे नाव आहे ओमकार रेसिडेन्सी मोशी। तिथे 1 BHKची टोटल 6 घरे उपलब्ध होते। इथे आपण बघू शकतो मित्रांनो, SC कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी टोटल अर्ज आलेले आहे 4। हे आपण अंतिम यादीनुसार बघत आहोत। आणि जनरल पब्लिकसाठी टोटल 6 घरे उपलब्ध होती आणि त्यासाठी अर्ज आलेले आहे टोटल 65। सरासरी जनरल कॅटेगरीमध्ये एका घरामागे 12 अर्ज आलेले आहे। आता बघूया आपण स्कीम क्रमांक 766B ओमकार रेसिडेन्सी मोशी। तिथे 2 BHKची घरे उपलब्ध होती। टोटल तिथे 11 घरे उपलब्ध होती। तर आपण बघू शकतो की SC कॅटेगरीसाठी तिथे 1 घर उपलब्ध होते आणि तिथे पात्र अर्ज आहे 11। ST कॅटेगरीसाठी सुद्धा 1च घर उपलब्ध होतं आणि तिथे पात्र अर्ज आहे 9। एक सर्व्हिसमनसाठी सुद्धा 1च सदनिका तिथे उपलब्ध होते आणि पात्र अर्ज आहे 12। याची कॅटेगरीसाठी सुद्धा 1च घर तिथे उपलब्ध होते आणि टोटल अर्ज तिथे आलेले आहे 10। आणि जनरल पब्लिकसाठी टोटल 7 घरे तिथे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 230। म्हणजे जनरल पब्लिकमध्ये सरासरी एका घरामागे 33 अर्ज आलेले आहे। आणि बाकी स्कीममध्येच बाकी कॅटेगरीमध्येच आपण बघू शकतो एका घरामागे SCसाठी 10 अर्ज आलेले, एक सर्व्हिसमनसाठी एका घरामागे 12 अर्ज आलेले आहे। तर आपला पुढचा स्कीम क्रमांक आहे 767। प्रकल्पाचे नाव आहे साई संस्कार रेसिडेन्सी विंग D&E चिखली 1 BHK। तिथे टोटल 16 घरे उपलब्ध होती मित्रांनो। आता आपण कॅटेगरीनुसार बघू। SC कॅटेगरीसाठी टोटल 2 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 13। ST कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 2। एक सर्व्हिसमनसाठी 1 घर उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 2। SC कॅटेगरीसाठी 1च सदनिका उपलब्ध होते आणि तिथे अर्ज आलेले आहेत 3। आणि जनरल पब्लिकसाठी टोटल 11 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 212। जनरल पब्लिकसाठी सरासरी एका घरामागे म्हणजे 19 अर्ज आलेले आहे। आता बघूया स्कीम क्रमांक 768। स्कीमचे त्या प्रकल्पाचे नाव आहे सोरा ब्लॉसम चिखली। तिथे 2 BHKची टोटल 8 घरे उपलब्ध होती। SC कॅटेगरीसाठी 1 आणि त्यात अंतिम यादीमध्ये पात्र अर्जदार आहे 21। म्हणजे एका घरामागे 21 अर्ज आलेले आहे। जनरल पब्लिकसाठी 7 घरे उपलब्ध होती आणि त्यासाठी अर्ज आलेले आहे 285। म्हणजे सरासरी एका घरामागे 40 अर्ज आलेले आहे। आपला पुढचा स्कीम क्रमांक आहे 769A वंडर नेक्स्ट सी विंग फेज 1। तिथे मोशी। तिथे 1 BHKची टोटल 4 घरे उपलब्ध होते। ते 4 घरे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध होते आणि टोटल अर्ज आलेले आहे 51। सरासरी म्हणजे एका घरामागे 13 अर्ज इथे आलेले आहे। आपले पुढचा स्कीम क्रमांक आहे 769B वंडर नेक्स्ट सी विंग फेज 1 मोशी। तिथे 2 BHKचे घरे उपलब्ध होते। टोटल 4 घरे जनरल पब्लिकसाठी तिथे उपलब्ध होते आणि तिथे अर्ज आलेले 119। सरासरी जनरल कॅटेगरीसाठी तिथे एका घरामागे 30 अर्ज आलेले आहे। पुढचा स्कीम क्रमांक आहे आपला स्कीम क्रमांक 770A BGSP रो विंग B रावे। तिथे 1 BHKची टोटल 19 घरे उपलब्ध होती। SC कॅटेगरीसाठी 2 तिथे अर्ज आलेले आहे 52। ST कॅटेगरीसाठी 1 अर्ज आलेला आहे 4। एक सर्व्हिसमनसाठी 1 टोटल अर्ज आलेले आहेत 9। SC कॅटेगरीसाठी 1 टोटल अर्ज आलेले आहेत 23। GP जनरल पब्लिकसाठी 13 घरे उपलब्ध होते आणि टोटल अर्ज आलेले आहे 617।
PH कॅटेगरीसाठी टोटल 1 घर उपलब्ध होते आणि तिथे टोटल अर्ज आलेले आहेत 27. तर जनरल पब्लिकमध्ये आपण बघू शकतो की सरासरी एका घरामागे 47 अर्ज आलेले आहे. आणि SC कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की टोटल 2 घरे उपलब्ध होते, अर्ज आलेले आहे 52, म्हणजे सरासरी एका घरामागे 26 अर्ज इथे आलेले आहे. आपला पुढचा स्कीम क्रमांक आहे 770B. BG ॲस्पिरो बी विंग रावेत 2 BHKची घरं तिथे उपलब्ध होते. टोटल 11 घरे तिथे उपलब्ध होते. SC कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी 126 अर्ज आलेले आहे. बघा मित्रांनो किती मोठी कॉम्पिटिशन आहे की एका घरामागे 126 अर्ज इथे आलेले आहे. ST कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं, त्यासाठी 30 अर्ज आलेले आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी 1 घर उपलब्ध होते, त्यासाठी 69 अर्ज आलेले आहे. SC कॅटेगरीसाठी सुद्धा 1 सदनिका उपलब्ध होती, त्यासाठी 73 अर्ज इथे आलेले आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जनरल पब्लिकसाठी टोटल 7 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 1796, म्हणजे सरासरी एका घरामागे 256 अर्ज इथे आलेले आहे. म्हणजे ही कॉम्पिटिशन म्हणजे खूप टफ आहे. तर आता आपली पुढची स्कीम आहे स्कीम क्रमांक 771. लेक्सी इम्पेरियल फेज 2 विंग AB किंवा 2 BHKचे घरे उपलब्ध होते. टोटल 20 घरे तिथे उपलब्ध होते. आता कॅटेगरीनुसार बघूया. SC कॅटेगरीसाठी टोटल 2 घरे उपलब्ध होते आणि तिथे अर्ज आलेले आहे 75, म्हणजे एका घरामागे 37 अर्ज आलेले आहे. ST कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि त्यासाठी अर्ज आलेले आहेत 10. जनरलिस्टसाठी 1 घर उपलब्ध होतं, त्यासाठी अर्ज आलेले आहेत 3. फ्रीडम फायटरसाठी 1 घर उपलब्ध होतं, अर्ज आलेले आहेत 2. आणि जनरल पब्लिकसाठी सगळ्यात जास्त अर्ज आलेले आहे ते म्हणजे 1040 आणि तिथे टोटल सदनिका होत्या उपलब्ध 12, म्हणजे सरासरी एका घरामागे 87 अर्ज जनरल पब्लिकसाठी आलेले आहे. PH फिजिकल हँडिकॅपसाठी 1 घर उपलब्ध होतं, त्यामागे 29 अर्ज आलेले आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी 1 सदनिका उपलब्ध होती, त्यासाठी 39 अर्ज इथे आलेले आहे. SC कॅटेगरीसाठी सुद्धा 1च सदनिका इथे उपलब्ध होती आणि अर्ज आलेले आहे 49. आपला पुढचा स्कीम क्रमांक आहे 772A. प्रकल्पाचे नाव आहे मॅग्नस पार्कवे किवे. तिथे 1 BHKचे टोटल 8 घरे उपलब्ध होते. आता कॅटेगरीनुसार बघूया. SC कॅटेगरीसाठी 1 सदनिका तिथे उपलब्ध होते आणि अंतिम यादीनुसार तिथे टोटल 7 अर्ज आलेले आहे. जनरल पब्लिकसाठी 7 घरे उपलब्ध होते आणि टोटल अर्ज आलेले आहेत 97, म्हणजे जनरल पब्लिकसाठी सरासरी एका घरामागे 14 अर्ज आलेले आहे. आता बघूया स्कीम क्रमांक 772B. प्रकल्पाचे नाव आहे मॅग्नस पार्कवे किवे. तिथे 2 BHKचे घरे उपलब्ध होते. टोटल 16 घर तिथे उपलब्ध होते. आता बघूया आपण कॅटेगरीनुसार. SC कॅटेगरीसाठी 2 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 49, म्हणजे सरासरी धरलं तर एका घरामागे 25 अर्ज आपण धरू शकतो. ST कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि तिथे अर्ज आलेले आहे 12. एक सर्व्हिसमॅनसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहे 26. SC कॅटेगरीसुद्धा 1 घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहे 26. आणि GP जनरल पब्लिकसाठी टोटल 11 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहेत 604, म्हणजे इथे सरासरी टोटल एका घरामागे 55 अर्ज आलेले आहे. आता आपण बघूया स्कीम क्रमांक 773. मिराई फेज 1 पुनावळे. तिथे 1 BHKची टोटल 43 घरे उपलब्ध होती. आणि ते मेन सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तर सगळ्या कॅटेगरीसाठी इथे घरे उपलब्ध होती. तर आता आपण कॅटेगरीनुसार बघूया. SC कॅटेगरीसाठी टोटल 5 घरे उपलब्ध होते आणि अंतिम यादीनुसार तिथे 100 अर्ज आलेले आहेत, तिथे पात्र झालेले आहे. ST कॅटेगरीसाठी 3 घरे उपलब्ध होते आणि तिथे टोटल 9 अर्ज आलेले आहे. इथे आपण बघू शकतो मित्रांनो, जे काही SCसाठी टोटल 5 सदनिका उपलब्ध होतं आणि तिथे अर्ज आलेले आहे 100, म्हणजे एका घरामागे 20 अर्ज इथे आलेले आहे. ST कॅटेगरीसाठी टोटल 9 अर्ज आलेले आहे 3 घरांसाठी, म्हणजे सरासरी इथे एका घरामागे 3 अर्ज आलेले आहे. NT कॅटेगरीसाठी टोटल 1च सदनिका उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 84. DT कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहे 10. जनरलिस्टसाठी 1 घर उपलब्ध होते आणि अर्जसुद्धा 1च आलेला आहे. फ्रीडम फायटरसाठी 1 घर उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 2. फिजिकल हँडिकॅपसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहे 24. DFसाठी 1 घर उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहेत 1. एक सर्व्हिसमॅनसाठी टोटल 2 घरे तिथे उपलब्ध होती आणि अर्ज आलेले आहे 24, म्हणजे सरासरी इथे
एका घरामागे 12 अर्ज आलेले आहे. MPMLAसाठी आणि म्हाडा एम्प्लॉयीसाठी इथे एकही अर्ज आलेला नाही आहे. एच कॅटेगरीसाठी टोटल 2 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 35. म्हणजे एका घरामागे 17 अर्ज इथे आलेले आहे. CG कॅटेगरीसाठी टोटल एकच घर इथे उपलब्ध होतं आणि अर्ज आलेले आहे 7. AR कॅटेगरीसाठी एक घर उपलब्ध होतं आणि अर्जसुद्धा एकच आलेला आहे. आणि जनरल पब्लिकसाठी इथे टोटल 21 घरे उपलब्ध होते आणि अर्ज आलेले आहे 1282. म्हणजे सरासरी म्हणायचं तर जनरल पब्लिकसाठी एका घरामागे 61 अर्ज आलेले आहे. सरासरी म्हणजे कॉम्पिटिशन एका घरामागे 61 अर्जदारांचे कॉम्पिटिशन इथे आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं की स्कीम क्रमांक 766 ते स्कीम क्रमांक 773पर्यंत आपण कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले आहे हे आपण कॅटेगरीनुसार बघितलेलं आहे. व्हिडिओ आवडला कधी असल्यास मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आता मी जी काही पुढील भाग 2 जे काही उर्वरित प्रकल्प आहे त्यावर सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. कोणत्या प्रकल्पासाठी किती अर्ज आलेले ते कॅटेगरीनुसार मी टाकणार आहे. त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. थँक्यू सो मच.